राम कृष्ण हरी
नवरा कुडी हे नवरी आत्मा हा नवरा कुडी हे नवरी आत्मा हा नवरा कुडी हे नवरी आत्मा हा नवरा कुडी हे नवरी लिंबलोणकारे ओहरासे सोहळा झाला नवरा गावा गेला सोहळा झाला नवरा गावा गेला वेगे आयत करा नवारे बोलावा वेगे आयत करा नवरी बोलावा सोहळा झाला नवरा गावा गेला सोहळा झाला नवरा गावा गेला झालेले धुलेले गजस्कंधी निरवली झालेले धुलेले गजस्कंधी निरवली झालेले ओळवीत गेली चवघे जणी ओळवीत गेली चवघे जणी सोहळा झाला नवरा गावा गेला सोहळा झाला नवरा गावा गेला जाचू नवारे जाते लावेले जाचू नवारे जाते लावेले जाचू नवारे जाते लावेले जाचू नवारे जाते लावेले सांगा म्हणे आता निश्चिंत झाले सांगा म्हणे आता निश्चिंत झाले सोहळा झाला नवरा गावा गेला सोहळा झाला नवरा गावा गेला आता म्हणे आता
गावा गेला सोहळा झाला नवरा गावा गेला भजन विश्व श्री हरिभक्त आत्मा
करा नोवरी बोलवा वेगी ऐती करा नोवरी बोलवा वेगी ऐती करा नोवरी बोलवा नोवरी बोलवा 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 वेगी ऐती करा नोवरी नोवरी बोलवा नोवरी 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 बोलवा बोलवा वेगी करा नोवरी 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 बोलवा वेगी ऐती करा वेगी ऐती करा नोवरी बोलवा नोवरी बोलवा वेगी वेगी ऐती करा वेगी ऐती करा नोवरी 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 बोलवा नोवरी 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 बोलवा
आत्मा हा नवरा कुडी हे नवरी लिंबलो न करी ओहराशी बोलू नका. सोहळा झाला नवरा गावी गेला वेगी आयती करा नोवरी बोलवा नानिली धुनिली गजस्कंधी मिरवली बोळवीत गेली चौघे जणी सोहळा झाला नवरा गावी गेला वेगी आयती करा नोवरी बोलवा ज्याची नोवरी त्या हाती लाविली सांगा म्हणे आता निश्चिंत झाली सोहळा झाला नवरा गावी गेला वेगी आयती करा नोवरी बोलवा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ज्ञानेशु भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मजित्कला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः देवी मी जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी राहो निरंतरी संतांचा राहो निरंतरी संतांचा राहो निरंतरी संतांचा आत्मा हा नवरा कुडी हे नवरी लिंबलो न करी ओहराशे सोहळा झाला नवरा गावी गेला वेगी आयती करा नोवरी बोलवा. पूजनीय श्री चांगदेव महाराज प्रस्तुत या अभंगाच्या माध्यमातून एका गांधर्व विवाहाचं वर्णन मुडेपर्यंत करतात असं म्हणा, किंवा एका प्रेम विवाहाचं वर्णन घटस्फोटापर्यंत करतात असं म्हणा, किंवा एका लव्ह मॅरेजचं वर्णन मुडेपर्यंत करतात असं म्हणा, आणि एकदम ग्राम्य भाषेत जर बोलायचं झालं तर एका लफड्याचं वर्णन, जे प्रत्येक जीवानं अनादी काळापासून केलेलं लफडा आहे त्या लफड्याचं वर्णन ब्रेकअप पर्यंत सव्वा तास आपल्याला चिंतन करायचंच आहे, पण तत्पूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. आणि तो परिहार असा की तुमच्या या गावामध्ये
चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि याचं पार सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. 12 वर्ष झाले की त्याला तपपूर्ती म्हणतात. 25 वर्ष झाले की त्याला रौप्य महोत्सव म्हणतात. 50 वर्ष झाले की त्याला सुवर्ण महोत्सव म्हणतात. 60 वर्ष झाले की त्याला हिरक महोत्सव म्हणतात आणि 100 झाले की त्याला शताब्दी महोत्सव म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आणि कलियुगातलं सर्वात शेवटचं आयुष्य आहे 100 वर्ष. मग 100च्या वर गेले की मग पुन्हा शतकोत्तर तपपूर्ती, शतकोत्तर रौप्य महोत्सव, शतकोत्तर सुवर्ण महोत्सव, शतकोत्तर हिरक महोत्सव, मग द्विशताब्दी, मग द्विशताब्दी उत्तर, कारण 100च्या वर नाहीच ना कलियुगात. विढल विढल. आणि या सप्ताहाचे आरंभ करते आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य शास्त्री महाराज आणि त्यांचेच कृपांकित असणारं हे संपूर्ण गाव. महाराज या गावाच्या नशिबावर जळफळ व्हायला लागली मला. एक महात्मा 50 वर्ष म्हणजे त्या लोकांची कमाल आहे, पण त्या महात्म्याची कमाल आहे. मला विढल विढल. माझ्याशी अशा गप्पा मारायला लागले की मला कीर्तन करायला जीव व्हायला लागला. हे शिकलो आम्ही, ते शिकलो. पर आमच्या गोरे सरांनी तर सांगितलं, पर या गावामध्ये ब्रह्मसूत्रापर्यंत पाठ सांगितले. मग आता सामान्य लोक की जे ग्रामर हे ते न शिकता किंवा एवढं तेवढं शास्त्री बाबांनी जे शिकवलं असेल ते, आणि त्याच्या भरवशावर जर ब्रह्मसूत्र कळणारे जर या ठिकाणी असतील तर आश्चर्यच आहे. विठ्ठल विठ्ठल. आता तुमच्या चरणी फक्त एवढीच प्रार्थना आहे की बा मला सहन करून घ्या तासव. आता एवढं श्रवण केलेले माणसं म्हणल्यावर आता म्हणजे टेंभ्याच्या पुढे टिमटिमीच लावून आहे आमची. विठ्ठल हो. आणि आज माझ्या काही पूर्व पुण्याईनं आमचे परमार्थ स्नेही श्री हरिभक्त परायण अमोल महाराज गोरे कंसामध्ये सर, त्यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं. आम्ही आमचं पुण्य समजतो की तुमच्यासारख्या सुज्ञ श्रोत्यांचं दर्शन घडलं. आणि अजून दुग्ध शर्करा योग आज आमचे माधव महाराज कुरेही आलेत. आणि आमच्या वारकऱ्याची साधना अशी आहे, एकल्याचा जैनाची साधना एकटा करू शकतो, सांख्याची साधना एकटा करू शकतो, योगाची साधना सुद्धा एकटा करू शकतो. जगात जेवढे संप्रदाय आहेत त्या सगळ्या संप्रदायाची साधना एकटा करू शकतो. वारकऱ्याची साधना एकटा करू शकतो पण रस नाही निर्माण होत. मग त्याच्यासाठी एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ. मग त्या मेळामध्ये मुख्य वर्ग जसं शिरा बनवायचा झाला तर साखर, गरा, पाणी, दूध, वारकऱ्याच्या घरातला शिरा असला तर साजूक तूप, आणि गबाळ्याच्या घरातला असला तर डालडा. आता काय जसं 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 असेल ते तसे अनेक घटक असतात. तसं या घटकात किंवा या पदार्थात मुख्य घटक आहेत श्रोते. वक्ता तो वक्ताचे नव्हे, श्रोते नवीन. तर तुम्ही एक घटक या ठिकाणी जमा झालेत. बरं, नुसतं तुम्ही येऊन बसले सांगणाराच कोणी नसला तर दुसरा घटक आहे वक्ता. आणि मग एवढंच असलं तुम्ही मी तर मग ते प्रवचन होईल ना, कीर्तन नाही ना होणार. मग त्यासाठी लावणी, मृदंग, मग मृदंगाचार्य श्री हरिभक्त परायण सुदर्शन महाराज, तसेच कृष्णा महाराज. आणि मग श्रुती बी पाहिजे, टाळ घोषे. आता टाळ घोषाचे तर नावं नाही घेऊ शकत आपण, पण श्रुतीला चिटकून राहणारे जे काही 4-2 जणांचा वर्ग असतो त्यात आमचे श्री हरिभक्त परायण वांगीचे मच्छिंद्र बाबा, मच्छिंद्र महाराज, तसेच आमचे गरड महाराज. त्यांचं नाव नाही लक्षात माझ्या, पण मग त्यांच्या मुलाचं नाव लक्षात आहे, अविनाश महाराज गरड यांचे पिताश्री. तसेच याही बाजूची मंडळी आता मी नाही ओळखत. आणि तालधारी टाळकरी मंडळी, एवढ्याचे नावं घेणं म्हणजे कीर्तन स्वाहा आहे. मग विठ्ठल विठ्ठल.
त्यामध्ये चांगदेव महाराजांनी एक गांधर्व विवाहाचं वर्णन केलंय. 8 प्रकारचे विवाह शास्त्रात सांगितलेत. ब्राह्म विवाह, प्राजापत्य विवाह, आर्ष विवाह, गांधर्व विवाह, आसुर विवाह, राक्षस विवाह आणि पैशाच विवाह. तर गांधर्व विवाहाच्या आधीचे 4 विवाह हे मान्य आहेत आणि गांधर्व विवाहापासूनचे जे पुढचे विवाह आहेत या विवाहातून निर्माण झालेली संतती, त्या संततीने काही जलदान दिलं, काही अन्नदान केलं तर ते त्याच्या पितरांना पोहोचत नसतं. विठ्ठल विठ्ठल. पण हा विषय वर्णन करण्यासाठी चांगदेव महाराजांनी जो प्रकार वापरला तो आहे कूट. कूट हा एक अभंगातला प्रकार आहे. अभंगात तसे अनेक प्रकार आहेत. स्वानुभूतीपूर्वक अभंग, काही अद्वैतपरक अभंग, काही आत्मपरक अभंग, काही करुणापरक अभंग, काही कथापरक अभंग, काही विरहणीपरक अभंग, काही निर्वाणपरक अभंग, काही बालक्रीडापरक अभंग आणि काही कूट. विठाल विठाल. एवढे प्रकार का बरं केले बरं साधू संतांनी? असं आम्हाला एकच तो प्रकार झेपत नाही. थोडेसे शास्त्री बाबाचे उपकार आहे म्हणून काय ना काही मेळ लागायला लागला आम्हाला. तुम्ही एवढे प्रकार का केले? एवढे प्रकार करण्याचं कारण असं आहे की लोक लय प्रकारचे आहेत ना. मग जो ज्या अवस्थेवर असेल त्याला तो अभंग झेपल, त्याला तो आवडेल, रुचेल, पचेल, तो त्याची साधना करल. कोणी उढा अवस्थेत असतं, कोणी क्षिप्त अवस्थेत असतं, कोणी विक्षिप्त अवस्थेत असतं, कोणी एकाग्रता अवस्थेत असतं, कोणी निरुद्धावस्थेत असतं, कोणी व्यक्त अवस्थेत असतं, कोणी अव्यक्त अवस्थेत असतं, कोणी जया अवस्थेत असतं, कोणी दान अवस्थेत असतं, कोणी निष्ठा अवस्थेत असतं, कोणी स्नेह अवस्थेत असतं, कोणी प्रेम अवस्थेत असतं, कोणी राग अवस्थेत असतं, कोणी अनुराग अवस्थेमध्ये असतं, कोणी भाव अवस्थेत असतं, कोणी महाभाव अवस्थेत असतं, कोणी त्या भावामध्ये मोदन महाभावात असतं, कोणी मादन महाभावामध्ये असतं, कोणी विश्रंभामध्ये असतं, कोणी प्रणयामध्ये असतं, कोणी सख्य विश्रंभ प्रणयात असतं, कोणी मैत्र विश्रंभ प्रणयात असतं. आणि योग वशिष्ठाच्या दृष्टीने जर विचार केला, कोणी शुभेच्छेमध्ये असतं, कोणी विचारणेमध्ये असतं, कोणी तनुमानसेत असतं, कोणी आसंसक्तीत असतं, कोणी पदार्थाभाविनीत असतं आणि कोणी तुर्यगावस्थेत असतं. विठाल विठाल. जर एखादा तुर्यग अवस्थेमधला महात्मा आहे त्याच्या समोर जर अभंग घेतला जोडून या धन, बरं तो अभंग तुकोबारायांचा नाही का? जगद्गुरु तुकोबारायांचाच आहे, तो पवित्र तेवढाच आहे. पण समोरच्याचा अधिकार तुर्यग अवस्थेतला आहे, त्यानं अख्खो सोडून इकडं येलाय आणि त्याला आपण सांगायचं जोडून या धन, उत्तम व्यवहारे अन उदास विचारे. बा चालायला लावल्या मोठ्या मोठ्या, त्याला काय त्याचा अप्रूप आहे? तो तुर्यग अवस्थेतला सगळं सोडून येऊन बसलेला, तुम्ही त्याला धन जोडायला सांगता, ते नाही जमणार. मग त्याला स्थितीपर बोलावं लागतं. आता कोठे धावे मन, 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 आता कोठे धावे
एसीच्या गाडीत कसं राहते, तिकीट जास्त असल्यामुळे सीट कमी बसतात, आणि आपल्या या ऑटोमध्ये लटकू लटकू बसतात, तिकीट कमी. विठ्ठल विठ्ठल हो, आता कोठे धावे मन. उत्तम कोटीचा महात्मा सूर्यगा अवस्थेतला बसलेला आहे, आणि त्याच्या समोर जर असं म्हटलं तर त्याला हो अरे वा, जर आपल्या राशीला बाबा उतरला, मग त्याला तसे अभंग आवडतात. पण काही काही अशा कोटीतील लोक असतात की जे तुर्य म्हणजे साध्यापर्यंत पोहोचलेले नाहीत, साध्यापर्यंत गेले नाहीत, आणि एकदम झिरोही नाहीत, ज्यांनी खूप कष्ट केले, खूप साधना केली, पण फळ मिळालं नाही, अशा अवस्थेमध्ये असतात. मग त्यांना ते संसारिक अभंग कामाचे नाही, मग त्यांना करुणापरक अभंग खूप गोड वाटतात. मग ते त्याच अभंग त्यांना तर असं वाटते की संतांनी फक्त करुणापरकच अभंग लिहायला पाहिजे होते. हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा. का? कारण त्याची लायकी ती आहे करुणेतली, मग त्याला ते गोड वाटतं. दारू गळबया आता दारू गळबये, दारू गडबया दारू गडबये, दारू गळबया दारू गळबये, लक्षपूर निवासिनी दारू गळबये, निवासिनी दारू गळबये, रामाई माता दारू गळबये, आई माता दारू गळबये, पंढरपूर निवासिनी दारू गळबये, दारू गळबया 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 दारू गळबये, दारू गळबये आता दारू गळबये, अलक्षपूर निवासिनी दारू गळबये, माहूरगड निवासिनी दारू गळबये, रामाई माता आता दारू गळबये, कुर्माई माता आता दारू गळबये. सगळ्या अवताराचे नाव घेतले दारू गळबये, आणि सगळ्यांचा अंतर्भाव एका ठिकाणी नाथबाबांनी केला. पंढरपूर निवासिनी दारू गळबये, दारू गळबये आता दारू गळबये, दारू गळबये आता दारू गळबये, दारू गळबये आता दारू गळबये. आता दारुगड खूप फिरलो आणि वेगवेगळ्या देहाला होतो, तर उघड्या दारात घुसायचा अधिकार नव्हता. आता आपल्या मंदिराचं दार बंद आहे का? उघड आहे, पण येऊ द्या बरं एखाद्या म्हशीला अंदर, लगेच एखाद्या ह्याला उठन, आपण ह्याला म्हणतो एखादा माणूस उठन, मग त्या म्हशीला काढून देईल. म्हणजे उघड्या दारात घुसण्याचा अधिकार नाही. पण हे बये आता आता म्हणजे काहीतरी झालं बुवा, अरे भाऊ जाय ना उसाला पाणी द्यायला, लाईट आहे म्हणतात, मी नाही जाणार, सकाळपासून उपवाशी आहे, खास नाही पोटात, आणि मला सांगून राहिले. मग आई लगेच भर 2-4 चपात्या हिरवी मिरच्या ठेसा करते, त्याच्या उरावर घालते, आमच्याकडली भाषा, ठेवते त्याच्या पुढं, खाय भाऊ खाय 2 घाल. मग तो 2-4 चपात्या खाते, आणि मग त्याची आई म्हणते आत्ता जा. आता लोक उपवाशी होता ना म्हणून नव्हता जात, पण आता खाल्लं, आत्ता जा. तसं आतापर्यंत उघड्या दारात घुसायचा अधिकार नव्हता, पण आता खूप दिव्य देह मिळाला. नरद्या निधान लागले हाती, नरद्या निधान लागले हाती, देवाची होई नमन
184 184 ना तुझ्या फेरा 184 ना तुझ्या फेरा 184 ना तुझ्या फेरा 84 ना तुझ्या फेरा उत्तम सार उत्तम गती देवाची होऊ म्हणत ते होती तरी का चित्ती न धरावे तुम्ही खूप मोठे माणसं आहे या क्षेत्रातले गायनातले पण तुम्ही असं हात करायचं कारण असं आहे ते हे एकदा लाईन लागते मग अंतरा वेगळा असते काहीतरी पण आमचं इचकलं की आम्ही लाईनवर येत नाही म्हणून म्हणून मग आमचं आम्ही रस्त्यानं चालत राहतो मोकळं विठाल नरदेह निधान लागले हाते नरदेह निधान लागले हाते नरदेहाचं निधान निधान म्हणजे ठेवा साठा तिजोरी भल्ल मोठं धन सापडलं आणि हे इतकं भारी आहे की याचा वापर करून देवाची होईल बरं देवाची होईन हे पहिल्या पायरीतलं झालं पार सच्चिदानंद पदवी घेणे आयुष्याच्या या देहाच्या द्वारा एवढं होऊ शकतं पण हे जे वर्णन आहे ना माधव बाबा हे देहाच्या कार्याचं वर्णन आहे कारण दृष्टीने जर विचार केला तर या देहाचं मटेरियल काय आहे जे अख्ख्या जगातल्या सगळ्या वस्तूचं आहे ते हा खांब कशापासून बनला पंचभूतापासून आणि देह कोणापासून बनला कारण जर पाहायचाल तर सारखं आहे पंचभूतापासून ही चटई कशापासून बनली पंचमहाभूताची देह कोणापासून बनला पंचमहाभूताचा पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ लाविला सबळ अहंकार त्या पाठी लाविला सबळ अहंकार पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ लाविला सबळ अहंकार लाविला पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ लाविला सबळ अहंकाराच्या बाती. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ लाविला सबळ अहंकाराच्या बाती. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ लाविला सबळ अहंकार द्याबाठी देह हा उसना आणला कितीचा पाचाचा मग देह पाचाचा आणि भिंत कशाची 11ची ती पाचाची चटई कितीची पाचाची खांब कितीचा पाचाचा हे सगळे पाचाचेच आहे मग हा देह ही पाचाचा आहे कारण दृष्टीने सगळं सारखं आहे कारण दृष्टीने जर विचार केला तर देह आधी काय खरा 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 देह आधी काय खरा
आता देहच नाही खरा, मग पायाविना भिंत तातडीची, मग देह संबंधी पसारा बुजगावणे चोरा रक्षण से भासत. तुकोबारा म्हणतात हे काही खरं नाही. मग पण कार्यदृष्टीने जर विचार केला तर नरदेह निधान लागले हाती, म्हणून म्हणतात दार उघड बया. कुत्र म्हणू शकते का असं? मांजर म्हणू शकते का असं? हेल म्हणू शकते का असं? आपण काय म्हणू शकतो? कारण कार्यदृष्टीने विशेष असणारी वस्तू आपल्याला मिळाली ते म्हणजे नरदेह. मशी काही करुणापरक अभंग असतात की जे भक्त थकले साधना करून पदरात काही पडलं नाही की मग देवाचा पदर धरतात, त्याला करुणापर प्रकरण म्हणतात. मग हे असे प्रकारचे. काही प्रकार असे असतात जे कोण्याच प्रकारात बसत नाही. म्हणजे उग पंगत आहे म्हणून जेवायला, म्हणून कीर्तनाला, ओळखीचा बाबा आहे म्हणून कीर्तनाला. म्हणजे ओळखीचा बाबा असला की मग त्या दिवशी लगे कपडे अन टाईट अन फीट अन शूट अन फुल पॅन्ट अन टाय अन बुक्का आणि एरवी लुंगीवर फिरतो. मग हे देखा फक्त शायनिंग मारायसाठी परमार्थ करणारे. मग असे येणारे यांना काय सांगणार आहे तुम्ही? हे मागणी पोरं द्यायच्या. ते अर्धी साधना केली, अपुरी राहिली, साध्य नाही मिळालं तर मग करुणा भाकावी लागते. पण हे त्या मार्गालाच लागेल नसतात, हे काय करुणा भागते? हे तर म्हणजे ते कशाला निर्माण केला हे तर यांना त्यातलं कळणार नाही. तुरी अवस्थेतले अभंग आता गोठे दहावे म्हण, त्याचा तर त्याचा तर काही त्याच्यात संबंधच नाही येणार. मग अशांसाठी काय? अलीकडल्या कीर्तनकार्यांनी मग अशांसाठी विनोद काढले. विठाला जसं नजर एकदा पक्की झाली त्या विषयातली, जसं डॉक्टर जर जुना असला ना त्याला पेशंट पाहायला की समजतं. नवीन डॉक्टर असला की लिहून देते ECG काढा, EEG काढा, मेंदूचा रिपोर्ट आहे, EEG काढा, MRI काढा, एक्सरे काढा. पोटाचं काय करतात ते? सोनोग्राफी काढा. म्हणजे असं वेगळं वेगळं सांगतो नवीन डॉक्टर. जुन्या डॉक्टराची नजरच ECG काढून घेते, EEG काढते, MRI काढते. डॉक्टरच सांगते की याच्या मेंदूत डाव्या बाजूनं पाणी होईल, ते नजर असते. तसे आता कीर्तनकार जुने झाले ना. आता मी 40+ झालो अर्धा. मग आता असे जर असले की लोक असे लगेच यायची रिपोर्ट येतात पुढे, यायचा MRI येते पुढे की मेंदूत नेमकं पाणी आहे की काय होईल. जुना कीर्तनकार असला की लगे लक्षात येते. मग ते लक्षात आलं की यांना आता कोठे धावे म्हण ते म्हण कुठेच जात नाही, ते दगडावानी बसेल असतात, कायला धावे म्हण. मग असे असतात. मग अशांसाठी आम्हा कीर्तनकारांना कळतं, आम्ही एक वेगळाच मार्ग काढतो, त्याला विनोद म्हणतात. विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे. विनोदाची कथा गोड वाटे. तुकोबाराय म्हणतात आम्ही लय विनोद मोठे विनोदाचार्य आहे, आम्ही इतकी विनोदाचार्य. तुकोबाराय म्हणतात आम्ही देवाशी विनोद करतो. तुका म्हणे माझा
विनोद देवाशी आम्ही तुम्ही ऐसे दोन्ही न हो. आम्ही देवाशी विनोद करणारे माणसं आहे. एक जण म्हणला मग देवाशी करता मग आमच्याशी करा बाबा, आम्हालाही जरा रंगन कीर्तनामध्ये आम्हालाही मजा वाटन. तुकोबारा म्हणतात देवाशी करतो रे विनोद, पण तुमच्याशी जर विनोद केले तर तुम्ही नरकात जसाल. आमुचा विनोद ते जगा मरण. का बरं? कारण करीती भावहीन देव. आम्ही जर विनोद करायला लागलो तर आमच्यासारखंच लोक करतील. बघा तुम्ही इंदुरीकर महाराज कीर्तन करतात. आता बरेच महाराज लोक तयार झाले. त्या पत्रिकेवर लिहिलेलं असतं प्रति इंदुरीकर महाराज. हे तुकोबारीने आधीच सांगितलं करीती भावहीन. भाव नाही फिव नाही काहीच नाही. देखो वेखी आमच्या कॉफ्या करतील, तसे ब्रँड तयार होतील आणि अख्खं जग नरकात जाईल. म्हणून आम्ही विनोद करत नाही. मग का माझा हे लोक असे आहेत, मग काय करावं? ते साधना अर्ध्यात आलेले असले तर त्यांना मागणी पर अभंग कामात पडले असते, त्यामुळे ते त्यातही नाही. तुर्यग अवस्थेतले असले तर मग स्थिती पर अभंग घेतले असते. पण हे तुर्यग नाही, हे तुरीतले आहेत फक्त. बस यांना काय कळत नाही, पीक पाणी हे ते. मग काय करायचं? मग यांना अभंग कोणता घ्यायचा? म्हणून आम्ही विनोद काढला नाही. अशांसाठी मग आमच्या साधू संतांनी बालक्रीडा रचली. महाराज बालक्रीडा कोणालाही जमते. निगम कल्पतरोर गलितम फलम सुखमुखात अमृतम द्रव संयुतम पिबत भागवतम रसम आलयम. लय म्हणजे मोक्ष. ज्याला मोक्ष मिळाला तो सुद्धा भागवतामध्ये येतो. आणि ज्याला काहीच कळत नाही, उग गोफन गोठा आहे, त्याला सुद्धा कृष्ण चरित्र आवडतं. म्हणून बालक्रीडा काढली. काय गोड भक्त असतात महाराज. विठाला विठाला लाघव दावितो चक्रपाणी. भोवत्या विष्णित बैसल्या अवघ्या गवडणी. सात कडीचा मग आहे, सात कडीचा. मध्ये सुकुमार सावळा शारंग पाणी. चमणा पितांबर पिवळा. चमणा पितांबर पिवळा. चमणा पितांबर पिवळा. चमणा पितांबर पिवळा. गळा वै जयंती माळा. खव खवीत गण सावळा. पाय नंदराने पाय नंदराने. अरे नाच रे तू कृष्णामत पाहू घे नयनी. नाच रे तू कृष्णामत पाहू घे. नाच रे नाच रे तू कृष्णामत पाहू घे नयनी. नाच रे कृष्णामत पाहू घे. महाराज गोपिकांनी म्हणावं नाच, आणि कृष्णाने ऐकू नये असं कधी होणार आहे का? प्रेमसूत्र दोरी आणि तो तिकडे जातो हरी. नाच तो सावळा सुंदर निमासूर वदन. वाडे गोळ घागरियांचा सनत्कार पूर्ण. आकर्ण नयन सुहास्य वदन पाहुणी फुले मदन. हातीच्या मुद्रिका झळकती. हातीच्या मुद्रिका झळकती. हातीच्या मुद्रिका झळकते. हातीच्या मुद्रिका झळकते. क्षुद्र किंकरे सुस्वरे गाती. वाक्यने धारा देती. पाहती गवळणी पाहती गवळणी. अरे नाच रे तू कृष्णा पाहू घे नयनी. याच्यात कोण डोलणार नाही बरं? महात्मा तुर्यग अवस्थेतला तो सुद्धा तुरीतून बाहेर येईल. आणि एखादा येळा भोळा आहे ज्यानं कीर्तन कधीच ऐकलं नाही, फक्त कीर्तन झाल्यावर पंगत होती.
आणि दरवाजा लावून घेणार होते सुरू झाल्यावर, म्हणून येऊन बसलेला होता. पण त्यांनाही आवडेल का, ही बाल क्रीडा आहे म्हणून संतांनी हा मार्ग काढला. पण आम्ही संतांच्या पुढचे आम्ही विनोद मार्ग काढला. विढल हा 7 कडीचा अभंग आहे. जसं 2 कडी चौकडी असते ना, तशी 7 कुडीचा अभंग आहे हा. गोकुडी लाघव दावितो चक्र पाणी, मध्ये सुकुमार हा मत भोवती वेष्टित बैसल्या अवघ्या गवडणी, मध्ये सुकुमार सावळा शारंग पाणी, चिमणा पिदांबर पिवळा, चिमणा पिदांबर पिवळा, गळा वै जयंती माळा, घव घवीत गण सावळा, पाहे नंदराने पाहे नंदराने, अरे नाच रे तो कृष्णा मज पाहू दे नयनी, नाच रे तो कृष्णा मज पाहू दे नयनी, नाच तो सावळा सुंदर निमासूर वदन, वाळे घोळ घागरी यांचा सनत्कार पूर्ण, आकर्ण नयन सुहास्य वदन पाहुणी भुले मदन, हातीच्या मुद्रिका झळकती, हातीच्या मुद्रिका झळकती, क्षुद्र किंकरे सुस्वरे गाते, वाक्यने पुरे ढाळा देती, पाहती गवडणी पाहती गवडणी, अरे नाच रे तू कृष्णा मज पाहू दे नयनी, नाच रे तू कृष्णा मज पाहू दे नयनी. याला बाल क्रीडा गोड वाटतात ऐकायला, म्हणजे कोण्याच प्रकारातले नसतात ते या प्रकारात असतात. आता यातले काही काही शास्त्री बाबाचा आशीर्वाद ज्यांना लाभलेला नाही त्यांना एवढंच कामात पडणार, बाकीचं सगळं तुम्हाला लख लाभून शास्त्री बाबाला. विठ्ठल विठ्ठल गोड रचना असतात, साधू संतांच्याच आहेत, विनोदापेक्षा सुद्धा. आणि दोन्ही कामं होतात. कळालं तुम्हाला तर मोक्ष मिळल, नाही कळाला तर पुण्य मिळल, असं परमपूजनीय गुरुनाम गुरु रंगनाथ गुरुजी म्हणाले. शास्त्र जर कळालं तर जागीच मोक्ष, नाही कळालं तर तुम्हाला पुण्य तर लागल त्याच्या ते ऐकून. असे खूप गोड रचना असतात महाराज. कृष्ण म्हणलं की ऐकाच वाटते, त्याच्यासाठी बालक्रीडेची रचना आहे. लंगडा ग लंगडा लंगडा ग लंगडा देऊया ग बायाने लंगडा, लंगडा ग लंगडा लंगडा ग लंगडा देऊया ग बायाने लंगडा, अजगदा 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 अजगदा, देवाचा देवबाई ठकडा, अजगदा देवाचा देवबाई ठकडा, लंगडा लंगडा ग लंगडा देऊया ग बायाने लंगडा, लंगडा ग लंगडा लंगडा ग लंगडा देऊया ग बायाने लंगडा, अजगदा 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 अजगदा, देवाचा देवबाई ठकडा, अजगदा देवाचा देवबाई ठकडा, अजगदा देवाचा देवबाई ठकडा, देवाचा देवबाई ठकडा, शिंकेची थोडी तो मटकेची फोडी तो, शिंकेची थोडी तो मटकेची फोडी तो, आ शिंकेची थोडी तो मटकेची फोडी तो, आ शिंकेची थोडी तो मटकेची फोडी तो, शिंकेची थोडी तो मटकेची फोडी तो, पाडितो नवनीताचा सडा, सडा गे बाई नवनीताचा सडा, अजगदा 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 अजगदा, देवाचा देवबाई ठकडा, अजगदा देवाचा देवबाई ठकडा. एकदम साध्या लोकांसाठी अशा रचना. मग काही काही एकदम भारी, म्हणजे मुक्तही नसतात पण ते अहंकार लय असते, घमेंड लय असते बुद्धीची. मग ती बुद्धीची घमेंड ज्यांना असते त्यांची जिरवायसाठी कूट नावाचं प्रकरण असते. त्याला कूट म्हणतात. कूट कशाला म्हणतात? अर्थ कळतो पण ज्याचा भाव कळत नाही त्याला कूट म्हणतात. मग सगळ्या संतांनी कूट रचना केलेली आहे, सगळ्यांनीच केलेली आहे. आमच्या नामदेव महाराजांनी पण केलेली आहे.
ओसगावीचा हनुमंत खोटा ओसगावीचा हनुमंत खोटा ओसगावीचा हनुमंत खोटा हा त्याचा बाप जुनाट चोरटा त्याचा बाप जुनाट चोरटा हा मारुनीने तो दाई वाटा मारुनीने तो दाई वाटा जन जो हटा नागविले आ ओस गावीचा हनुमंत खोटा ओस गावीचा हनुमंत खोटा ओस गावीचा हनुमंत खोटा ओस गावीचा हनुमंत खोटा गावीचा हनुमंत खोटा आहे खोटा आहे तो खोटा आहे. मी त्याच्या बापाला जाऊन सांगू मग बापाचं तर ऐकीन तो. नामदेव महाराज म्हणतात त्याचा बाप जुनाट चोरडा त्याचा बाप त्याच्याही पेक्षा बेकार बदमाश. मग जाऊ द्या बा दोघांच्या नादी नाही लागू आम्ही आपल्या रस्त्यानं जात जाऊन रस्त्यानं येत जाऊ. नामदेव महाराज म्हणतात मारून नेतो 10 ही वाटा कोण्या वाटेनं जासा ना 10 ही वाटेनं उभे आहेत कोणी वाटेनं जा मारतात. एक जण म्हटलं मला कोण्याच वाटेनं जायचं काम नाही मी पेन्शनर माणूस मला पेन्शन येते महिन्याला गावात ATM आहे सगळ्या वस्तू गावात मिळतात कोण्याच वाटेनं जाणार नाही गावातल्या गावात भर चौकात बसेल राहील. नामदेव महाराज म्हणतात जन चोहटा नागविले तुम्ही 1000 लोकात येऊन जरी बसलेले असेल तरी हा हनुमंत आणि त्याचा बाप तुम्हाला 4 चौघात येऊन नागडं केल्याशिवाय राहत नाही. अर्थ कळाला की नाही महाराज पण भाव कळाला नाही. याला कुट म्हणतात आमचे तुकोबाराय म्हणतात पहा फुगडी फू सौती माझे तू तुकोबारायांचा अभंग फुगडी फू सौती माझे तू हा गुणी भरले धू हा गुणी भरले धू तुझ्या डोंगा तोंडावरी धू तुझ्या डोंगा तोंडावरी धू तुझ्या डोंगा तोंडावरी धू 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 तुझ्या फुगडी फू सौती माझे तू फुगडी फू सौती माझे तू हा गुणी भरले धू हा गुणी भरले धू तुझ्या डोंगा तोंडावरी धू तुझ्या डोंगा तोंडावरी धू तुझ्या डोंगा तोंडावरी धू धू मी नुसतं थू थू म्हणलं तुम्ही पचा पचा थुकले. उघडी फू सौती माझे तू हा गुणी भरले धू तुझ्या डोंगा तोंडावरी धू तुझ्या डोंगा तोंडावरी धू तुझ्या डोंगा तोंडावरी धू 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 म्हणजे हिशोबात थुकणं झालंय. आता हे तरी जरा हिशोबात आहे काय काय पकवाजे दुखतोय खुब्यात लय मजा येते. आपण थू थू करा ते असे पचाक पचाक थुकत येत ना काही विचारूच नका. पण आपण थुकायचं म्हणा ते बत्ताशे टाकायला बसले त्याच्यात. तर असं याला कूट म्हणतात. मग सर्व संतांनी सर्व प्रकारचे अभंग रचले. मग आमचे चांगदेव महाराज बी मागे नाहीत ना त्यात हा भाव आहे आपला. मग यांनी सुद्धा कूटभंग ही रचले. कूटभंग म्हणजे त्यात रूपक महत्वाचं असतं. मग आमच्या महाराजांनी सुद्धा विवाहाचं रूपक करून कुटाच्या माध्यमातून पूर्णता दर्शवली. अभंगाचं पहिलं चरण आत्मा हा नोवरा पुढी हे नोवरी आत्मा हा नोवरा पुढी हे नोवरी पुढी हे आत्मा हा नवरा पुढे हे नोवरी आत्मा हा नोवरा पुढी हे नोवरी
लिंबलो न करी ओहराशी. चांगदेव महाराज म्हणतात आत्मा हा नवरदेव आहे आणि कुडी म्हणजे शरीर हे नवरी आहे. आणि पुढे उत्तरार्धात म्हणतात लिंबलोन करी ओहराशी. ओहर शब्दाचा अर्थ होते व्यापारी आणि लिंबलोन म्हणजे नजर उतरवणं. व्यापाऱ्याची नजर उतरवा. महाराज हे आम्हाला काही अर्थ कळाला ना त्याचा. आत्मा नवरदेव आहे आणि शरीर नवरी आहे आणि लगेच उरलेल्या तुकड्यात म्हणतात व्यापाऱ्याची नजर उतरवा. आता हे एकदम म्हणजे असं कॅसेट कशी काय बदलली एकदम तर बदलली नाही. त्याचा अर्थ आपल्याला लावून घ्यावा लागेल. तुम्ही म्हणाल महाराज शॉर्टकट सांगा. आम्ही घरी जाऊन गाथ्यात वाचून घेऊ. अजून या अभंगावर अर्थ झालेला नाही त्यामुळे काही तुम्हाला घरी जाऊन वाचायला मिळणार नाही. आता मी म्हणाल तीच पूर्व दिशा आहे. विठ्ठल विठ्ठल. आत्मा हा नवरा हे आंतरजातीय विवाह आहे. आता तुम्ही श्रोते आहात. व्यवहारामध्ये जसं साडी कडी कुडी कुणबी ह्या जाती असतात तशा परमार्थामध्ये 3 जाती असतात. पारमार्थिक सत्ता बोला प्रतिभाषिक प्रातिभाषिक अशा 3. पण ह्याही अज्ञानजन बोधाय म्हणजे अडाण्याला समजण्यासाठी 3 मांडल्या. पण शास्त्राच्या दृष्टीनं ओरिजिनल 2च आहेत. एक पारमार्थिक सत्ता आणि दुसरी प्रातिभाषिक सत्ता. ते व्यवहारातले पदार्थ दिसायला लागले ते बाधित होऊ लागले पण व्यवहार करू लागले मग गोंधळ व्हायला लागला. मग प्रातिभाषिक असून तिचा तुकडा पाडला आणि त्याला व्यावहारिक असं नाव दिलं. नाही तर प्रातिभाषिक आणि व्यावहारिक ते सगळे एकाच यातले आहे. ते काही वेगळे आहे असं नाही. तसं लहान मुलगा आहे. आपण एवढा मोठा घास घेतो आणि गटकन खातो बरोबर. पण लहान मुलाला तेवढा घास खायला चालतो का. मग त्याला त्याच घासाचे 2 केले जातात आणि त्यात पुन्हा बोलल्या जाते हा मम्मीचा. तुमच्याकडे आहे की नाही पद्धत काय माहित अशी. आमच्याकडे आहे बा. हा मम्मीचा हा दुसऱ्या मम्मीचा म्हणजे पप्पाच्या मम्मीचा. हा म्हणजे त्याला 2 मम्मी असं अर्थ नका घेऊ. हा दुसऱ्या मम्मीचा. तुमच्या भाषेत बोलायचं झालं तर हा मम्मीचा दुसरा मायचा. आजीला माय म्हणून गोड शब्द आहे तुमच्याकडे. हा मायचा हा आजोबाचा हा पंजोबाचा. हा आपल्या गोठ्यात बांधलेला त्याला पांढरा बैल आवडतो हा पांढऱ्या बैलाचा. हा लाल गाईचा हा झिपऱ्या बकरीचा. असं करून करून पोरग फुगवलं जातं. आता ते 2-4 घासाचं काम आहे पण लेकराला खाऊ घालायला असं बोलल्या जातं. तसं पारमार्थिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता. पण लेकरं असतात त्यांना कळत नाही ते तेव्हा असं कसं काय प्रातिभाषिक. दोरीवरचा सर्प आणि या चोपदार बाबाच्या हातातलं असणारा हे काठी सारखी थोडी आहे. दोरीवरचा सर्प चावला तर विष चढत नाही पण हे जर डोक्यात पडलं तर काम झाल्याशिवाय राहत नाही. बरोबर. दोरीवरचा सर्प जसा ब्रह्म नाही तसं चोपदाराच्या हातातली काठी सुद्धा ब्रह्म नाही. त्यामुळे ना काठीला ब्रह्माच्या लाईनीत नेता येत ना दोरीवरच्या सापाला ब्रह्माच्या लाईनीत नेता येत. मग हे 2 तर एकाच लाईनीतले आहेत पण एका लाईनीत काम नाही करून राहिले. सर्पाचा वीज चढत नाही दोरीवरच्या पण काठी मात्र रगत काढल्याशिवाय राहत नाही. म्हणून मग 2 करून द्यायला लागले की भाऊ काठीला व्यावहारिक म्हण आणि सर्पाला प्रातिभाषिक म्हण आणि आपला हाच ब्रह्म एकटं बिचार बसेल तिथं ते पारमार्थिक सत्तेतलं आहे. मग 3 आहेत. मग आता खरं सांगा परमात्मा कोण्या सत्तेतला आहे. पारमार्थिक सत्तेतला. आणि देह कोण्या सत्तेतला आहे. प्रातिभाषिक सत्तेतला. मग झाली ना दुसरी जात यायची. ब्रह्माची जात पारमार्थिक देहाची जात प्रातिभाषिक. आत्मा हा नवरा पारमार्थिक कुडी हे नवरी प्रातिभाषिक. म्हणून हे झालं आंतरजातीय विवाह. मायेली बापतेली पोरगा संयद अली. विठ्ठल विठ्ठल. असा हा विवाह झाला. मग मला व्हायला नव्हता पाहिजे. हो मग व्हायला तर पाहिजेच नव्हता. यालाच अगदी साध्या भाषेत साध्या म्हणजे शास्त्रीय भाषेत जर बोलायचं झालं तर याला म्हणायचं अन्योन्याध्यास. देह आणि आत्मा मिक्स झाला एकत्र झाला. व्हायला पाहिजे नव्हता. याचे गुणधर्म वेगळे त्याचे गुणधर्म वेगळे पण झाला. माझं काय करावं हा मोडून टाकायला पाहिजे. असं जर प्रेमविवाह झालं तर कोणी घरातल्या मोठ्या माणसांना काय वाटेल हे मुळायला पाहिजे.
जे घ्यायचं आहे माऊली ते घे, पण तू चालली जा, हे मोडायला पाहिजे. मग हे मोडण्यासाठी जे प्रयत्न करतात त्यांना साधक म्हणतात. अनादि काळापासून आत्मा आणि देहाचा अन्योन्याध्यास आहे. अनादि कधीपासून आहे त्याचा काहीच पत्ता आत्ता नाही. मुक्त होता परिपडे झाला बद्ध, कधीपासून बद्ध आहे याचा अंदाज नाही. मग जेव्हापासून असेल तेव्हापासून आहे. पण या अध्यासाला मोडण्याचा जो प्रयत्न करतो त्याला साधक म्हणतात. आणि चांगदेव महाराज म्हणतात, असा जो कोणी साधक असेल लिंबलो न करी, त्याची नजर उतरवा. अनादि दुखणं घालवण्यासाठी जो प्रयत्न करतो त्याची नजर नाही उतरवायला पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज असं का, म्हणजे मग आमची नजर उतरवा, कारण आम्ही कीर्तनात आलो ना, आम्ही साधक आहो ना, आमच्या कपाळाला गंध आहे ना, आमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे ना, आम्ही भल्ली मोठी शेंडी ठेवलेली आहे ना. हे जुने पंक्तीवाले पंक्ता सोळानात म्हणून नाही तर आम्ही पंगत घ्यायला सुद्धा की आयत्या पंक्तीने जेवतो असं नाही, आम्ही पंक्ती घ्यायला तयार आहोत. मग आम्ही पारमार्थिक आहोत, मग आमची नजर उतरवा का. नजर डुप्लिकेटला नसते, जो ओरिजिनल असेल त्याला नजर होईल. विढाला कळते तुम्हाला एवढं तर. नजर कोणालाही होते का चालत्या फिरत्या माणसाला, ज्याच्यात काही गुणवत्ता आहे त्याला नजर होईल. एका गावातली एक बाई होती, आमचे गुरुवारी आबा सांगत असत उदाहरण असं. ती बाई कशी होती, डेबऱ्या पोटाची, गोबऱ्या गालाची, वटाऱ्या डोळ्याची, फावळ्या दाताची, फटाऱ्या कानाची, अशी विद्रूप दिसायला. आणि ती गेली ननंदेच्या घरी पाहुणी लग्नाला. ननंद कळते ना तुम्हाला. मग ननंदेच्या घरी भाऊजाईला खूप काम असते. ज्यांना कळत असेल त्यांना मावल्या कळते ना तुम्हाला. माहेरी आली की आराम असते, पण जर ननंदेच्या घरी गेलं की सगळं वहिनीलाच करायला लागते. चहा कर वहिनी. लग्नात गेली तर वहिनी मेलीच. मग समजा शहाणी वहिनी असली तर लग्नाच्या दिवशी जाते, आणि मग एकाच दिवशी एवढे नंदेच्या डोक्यावर पानं फुलं ठेवते की विचारून, भा काय करू बाई, असं करू, वा येणं होतं, यायचं होतं, तुमच्याशिवाय तर करमतच नाही, पण तुम्हाला माहिती आहे तुमचा भाऊ कसा उतळपाट घ्या, तुमचा भाचा कसा आहे, तुमचं हे करा ते करा. मग त्या ननंदेला वाटते बरोबर आहे, आल्या बा वहिनी. उलट तेच वहिनीच्या हातात चहा देते. याला म्हणतात हुशार वहिनी. विठ्ठल भोळी भाडी बाई हे लग्नाच्या आधी 8 दिवस गेली, पण ते ननद लय हुशार. तिनं मस्त तिच्या देराण्या जेठाण्या म्हणजे जावा लाईनी मोठी, त्यांना बरोबर फितून दिलं की माझ्या वहिनीला गोडी द्यायची. वहिनी करते काम. मग कोणती जवळ की बापा वहिनी काय तुमच्या हातचा चहा लागते. एक तर म्हणे वहिनी काय तुमच्या हातची भाकर लागते. भाकर लाग्यात काय असते, म्हणजे भाकर मध्ये काय असते लाग्यात. तेच पीठ घ्यायचं, चुरायचं आणि थापायची. मग गंगीनं केली तरी तशी, संगीनं केली तरी तशी. पण ते बिचारी भोळी भाडी ते म्हणे माझ्या हातची भाकर आवडते का तुम्हाला. व्हा मग बाई तुम्ही बाजूला. एकटीच चुली जोड जाऊन बसली. यास नाही काही नाही, तिच्या हातात जाळ, नडी फुकू 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 पागल झाली बिचारी. आणि भाकरी करायची. 8 दिवस झाले. लग्न झाल्यावर 4 दिवस झाले. आणि मग आग आलं चढून, शीन आला 10-12 दिवसाच्या कामाचा. त्याला वाटलं आता हे जर इथं आजारी पण तसा लायनान बिलाना डोक्याला तापच आहे. ती ननंद काय करते माहितीये का, हिला म्हणते वहिनी आता तुम्हाला नाही म्हणता म्हणता 15 दिवस झाले. म्हणे मग माझ्या आईला तुमची लय आठवण येत असेल. सकाळीच फोन आला होता. सकाळीच फोन आला होता आईचा की का ग माझी सून दे पाठवून, मला करमत नाही. म्हणलं की ती सून बिचारी भोळीच ते म्हणे मग आत्याला माझ्याशिवाय जमत नाही. जाय मग बसून एक पोऱ्या त्याला गण्या गावातला मारली की त्यानं बंद गाडी. अर्ध्या रस्त्याला गाडी चालली ना, अर्ध्या रस्त्याच्या पुढे पुन्हा वहिनीनंच लोटली ती गाडी. ढकलत ढकलत गावामध्ये नेली. आणि घरी गेल्यावर सासूला तुमच्याकडे काय म्हणते, आमच्याकडे आत्याबाई म्हणते. तुमच्याकडे कायच हो आई म्हणत असतील. आई कुठून काढलं आता, काहीच नवच निघलंय महाराज, उघडच काम आहे. सासूलाच आई म्हणते बुवा. हा नवऱ्याला दादा म्हणीत जा म्हणजे झालं. मग आता करा काय, हे कुठून काढलं की. आता सासवायची चालती नाही म्हणून, नाही तर एखाद्या सुनीने जर सासूला आई म्हणलं अशी फटकून काढायची, कानाखाली द्यायची. तू मला आई म्हणायला तू नवरा आहे की, तू कशाला आई म्हणून राहिली. मग हिला जर आई मारा, ती आई सारखी नाही का, मग ती आई सारखी आता हा तुझ्या भावासारखा आहे बाबा, म्हण त्याला दादा. मग कसं करावं. तर आत्या गेली घरी. सासूबाईला म्हणते आत्याबाई मला नजर झाली. सासू तर हँगच पडली, हिला कशी काय नजर झाली. ते म्हणे सगळे माझ्याकडेच बघत होते. आता खरं जर पाहिलं ना तर सगळे हिच्याकडे एकदम नव्हते बघू शकत. कोणी हिच्या पोटाकडेच बघू, कारण तिचं एक एक बघण्याजोगतं होतं.
डोळ्याकडे एक लाल बुंद आणि एक पांढरा फटक, एक इकडं आणि एक तिकडं, कान एक गुच्चा आणि एक हे हत्ती सारखा झळकून राहिला, दात आ जाऊ इधर, आवडे दात, अशा दाताची बाई होती. मग हिला नजर होईल का हो बरे सर? नाही होणार. जे ओरिजिनल असते त्याला नजर होत असते. तसं तुम्ही कीर्तनात आले म्हणजे तुम्हाला नजर होते असं नाही. ओरिजिनल असेल तर नजर होईल तुम्हाला, मग तुमची नजर उतरवावं लागल. कीर्तनात यायचं संसाराचं मागायचं, तुम्ही साधकच नाही. साधकाला नजर होत असते. खरा साधक कसा ओळखायचा? 18 भार वनस्पती फुले फळे ओढती ज्या नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कासया योग सेवी, हा पर्ये दे मदालसा सोहम तो जोरे बाळा निज ध्यानी निज पारे लक्ष लागो दे डोळा. हा एक खरा साधक. 18 भार वनस्पती फुले फळे ओढती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्तीन, हे सुख सांडोनिया. हे आहेत खरे साधक. आपण तर एक चप्पल इकडे काढतो आणि एक चप्पल तिकडे काढतो. अवघा भोग तेजीला, अवघा भोग तेजीला, अवघा भोग तेजीला, अवघा भोग तेजीला. देवासाठी ठेवणी दोन, अवघा भोग तेजीला, अवघा भोग तेजीला. देवासाठी ठेवणी दोन, अवघा भोग तेजीला, अवघा ओळ प्रमाण अवघा भोग तेजेला. सुरुवात काय? देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजेला. यायला होत असते नजर. असे प्रमाण असतात महाराज. एका बाबाच कीर्तन चालून टाळकऱ्यानं प्रमाण, त्या टाळकऱ्यानं प्रमाण दिलं, हे भोळ्या शंकरा. बरं आहे बाबा प्रमाण. विठ्ठल विठ्ठल. तर अवघा भोग तेजेला, जे भोगाला टाकून देतात ते खरे साधक. त्यांना होते नजर. आपण तर कीर्तनात येऊन बसलो तर एक चप्पल एका जोडी एक ठेवत नाही, चोरून निघून एक इकडे ठेवायची एक इकडे ठेवायची. काही कधी एक चप्पल बाहेर एक पिशवीत घेऊन कीर्तनात, पण अशी ठेवतात पुढे जाणू त्यानं ज्ञानेश्वरी आणलेला समजा. म्हणजे लोकांना वाटलं नाही पाहिजे चप्पल आणली, अशी पुढे ठेवतात. पुन्हा धक्का लागला, त्याला ढाय बोयाच्यात काही. म्हणजे थोडंसं नाटक कर. लोक लय नाटकी आहेत महाराज. आमचे गुरुवर्य राऊत बाबा म्हणत असतात, नाटक करणं हा या लोकांचा स्थायी भाव आहे. कारण पोरापुढे नाटक, बायको पुढे नाटक, दुकानात गेला गिरायका पुढे नाटक, गिराईक म्हणून गेला तर मालका पुढे नाटक, शेतात गेला तर नाटक, कृषी केंद्राला गेला नाटक, डॉक्टरकडे गेला नाटक, 1000 रुपये बिल काढलं 200 रुपये चुकवायसाठी नाटक. काय नाटक? सगळं नाटकच नाटक आहे जगामध्ये. तर असे भारी असतात. चप्पल पिशवीत घालून पुढे आणतात, पण एखाद्या धक्का लागला त्याला ढाय याच्यात काही, तोही याची चप्पल सांभाळू लागतो. पण अशांना थोडी हे थोडी आहेत साधक, आणि यांना थोडी नजर होणार आहे. 18 भार वनस्पती, 18 भार. आता किती आमच्याकडे तर 2च वनस्पती राहिल्या, सोयाबीन आणि तूर. तेवढ्यावर करते फुर फुर. सोयाबीन असते शेतातच. लोक येऊ दे सोयाबीन, बघतो तुझ्याकडे. एकरी 3.5 क्विंटल, 33,000चा भाव. आलं सोयाबीन, गेलं. आता येऊ दे तूर म्हणते. तूर 6,000चा भाव, एकरी 4 क्विंटल. गेली तूर. हाताचाच फुरफुर, काही नाही राहत हातात. मारा 18 भार वनस्पती सगळ्या प्रकारच्या. आता ते उडीद मूग आमच्याकडे 1-1 तास लावते. 1-1 तास का? आपल्या शेतात जर मुगाचं 1 तास असलं तर मग महिना 2 महिने दुसऱ्याच्या शेतात चोरून आणून खाता येईल.
याच्या नावावर. आता याच्या शेतात मुगाचं झाडच लावेल नाही, लेका मुगाच्या भाज्या खाता कशा, शंका निर्माण होते की नाही. म्हणून एक लावून ठेवायचं नावाले फक्त, आणि दुसऱ्याच्या वावरातला आणून खायचं. अरे कसं काय लावलं नाही खायापुरतं, कोण खाते ते, तू तर दुसऱ्याच खाऊन राहिला. उडदाचं 1 तास, मुगाचं 1 तास, आणि तुरण सोयाबीन 18 भार वनस्पती. फुले फळे ओळती. ओळतीचा अर्थ कळती का बापू? नाही ना. ओळती म्हणजे काम सरती तरी उरती, त्याला ओळती म्हणती. कळालं ना. काम झालं तरी उरलं त्याला ओळणं म्हणतात, ओळणं. आता ओळते महाराज. जर लेकीला पाहुणे पाहायला यायचे असले तर 2 सफरचंद घेऊन येतो, कारण 2च पाहुणे येणार आहे, पोरगा आणि पोराचा बाप, 2च जण येणार, मग 2च सफरचंद घेऊन येते. त्यात पोरग म्हणते मी खातो मी खातो मी खातो. ते कसं तरी ठेवायचं अंजारून गोंजारून, तरी पोरग फ्रीज मधून हाणते. एक गेलं, एक पाहुणे यायच्या 2 तास आधी कापून ठेवते, काळं भूस पडते कोळशावाने. असे तर फळ आहेत आपल्या घरचे महाराज. पण त्या काळात व त्या साधकाकडे फुले फळे ओळती. ओळती म्हणजे कामं झाले तरी पोत्याही न उरेल. फुलं सुद्धा महाराज सगळे असे घरादाराला इकडं तिकडं. आता यातले अर्धे तर फुलं प्लास्टिकचेच आहे. करा काय, फुलं ओळत काम झाले तरी उरत होते महाराज, पोतेनं फुलं असायचे. आता घरापुढे 2च झाडं असतात, 2 झेंडूचे झाड, आणि त्यात बी जर प्रदीप मिश्रानं पूजा जाहीर करेल असली ना महाराज, तर त्या झाडावर Z+ सुरक्षा ठेवावी लागते. म्हातारा काठी घेऊन हजरच, तरी 2 फुलं हाणतेच एखादी गंगी म्हाताऱ्याच्या पाया लागून. तसं जर डायरेक्ट आली ते देणार नाही. पण मामाजी कशी काय तब्येत बापा, एवढं वय झालं तुमचं तरी पहा बरं किती काम करता, 2 फुलं नेऊ का? आता म्हाताऱ्याच्या बापाची शक्ती नाही म्हणायची. बसवला राखायला 2 फुलं दान, 2 उरतात त्याच्या सुनीले, त्याचा चुरा करून महादेवाला वाहते. पूर्वी फुले फळे ओळती, 22 पोखरणी नदी गंगा वाहती. गंगेच्या कडेचे शेत होते गंगा टच. आता गंगा टचला किंमत नाही, रोड टच पाहिजे. आता कसं दगडाचं असलं तरी रोडाचं पाहिजे. एवढंच नाही, अधिक पुढे बोलतात, ज्या घरी कुलस्त्री करते ना, बाहेरचा माणूस आला की चटकनी पदराला हात जाते, ती कुलस्त्री आहे. ज्या घरी कुलस्त्री आहे भाऊ घरामध्ये, पण ह्यो दरिद्री नारायण इरा खांदायला जाते दुसऱ्याच्या. त्या कुलस्त्रीचं काय काम आहे? पण आमचे ज्ञानोबा म्हणतात नाही, ज्या घरी कुलस्त्री या, पुढे राज्य राणी व संपत्ती. घरात कुलस्त्री आहे, राजा आहे राजा, आणि हे सुख सांडूनी या कासया योग सेविती. आणि हे सुख सांडतो आणि जंगलामध्ये जातो, साधना करतो, हा खरा साधक. आणि याला होते नजर, लिंबलो न करी ओह रासी. मग ज्यानं इमानदारीनं साधना केली, कोण्या क्षेत्रामध्ये इमानदारीनं काम करू, त्याला त्या क्षेत्रातला त्याच्या जीवनामध्ये सोहळा होत असतो. पकवाज इमानदारीनं वाजवला तर 1 दिवस त्याच्या पकवाजावर टाळ्या पडतात. गायनाची प्रॅक्टिस इमानदारीनं केली तर 1 दिवस वाह काय म्हटलं बुवा असं म्हणतात. जर अभ्यास मन लावून केला तर कीर्तन ऐकताना लोकांना वाह शिकला बुवा काही ना काही. म्हणजे इमानदारीने ज्यात काही करेल असेल तुम्ही, त्या क्षेत्रातली स्तुती तुम्हाला मिळते. मग यानं जर साधना क्षेत्रात इमानदारी बाळगलेली असेल तर याला अध्यात्मातला सोहळा याच्या जीवनात होतो. अभंगाचं दुसरं सोहळा तो झाला नवरा गावा गेला, सोहळा झाला नवरा गावा गेला, सोहळा झाला
सोहळा झाला. ज्याच्या जीवनामध्ये सोहळा होतो, इमानदारीने साधना केली तर मग सोहळा होतो. मग सोहळा म्हणजे काय हो? परमार्थातला एकच सोहळा आहे. प्रपंचामध्ये अनेक सोहळे आहेत. प्रपंचामध्ये सोहळ्याचा काही म्हणजे मेळच नाही. सायकल विकत आणली तरी सोहळा आहे. सायकलच्या संगच पेढे घेऊन येतात लोक, तोही सोहळा आहे. सेकंड हँड गाडी म्हणजे त्यांना अवदसा काढून दिली. म्हणजे मी सेकंड हँड घेणाऱ्याची निंदा नाही करू राहिलो, ती आपल्याला परवडली, आपल्याला ती लक्ष्मी स्वरूप असेल, पण कोणतरी काढून दिली, सेकंड हँड वस्तू आणली तरी आपण तिचा काय करतो? सोहळा. व्यवहारामध्ये अनेक सोहळे आहेत, पण परमार्थामध्ये फक्त गुरु आणि शिष्याची भेट हा सोहळा आहे. आणि तुमच्या गावाचं नशीब आहे काय, शेळगाव महाविष्णू या गावाला अगदी दिव्य अशा प्रकारचे सद्गुरू शास्त्री बाबा मिळाले महाराज. खरंच तुमचं पुण्यच आहे. आम्हाला हे शिकायला कुठं दूर दूर जावं लागलं. आणि ते कोण आलं तर मला भेटायला, आता तिथं दिसून नाही राहील मला, का मी ओळखून नाही राहिले, ते अंधारात आले होते. ब्रह्मसूत्र ऐकायला मिळालं महाराज इथं. आणि आम्ही ब्रह्मसूत्र बापा आळंदीला आळंदीला तर नाही, आळंदीला मी पाठच घ्यायचो. आळंदीला शिकण्याचा योगच आला नाही, शिकवण्याचंच काम केलं. पंढरपूरला असताना आबांकडे, गुरुवर्य वक्ते बाबांकडे ब्रह्मसूत्र शिकलो. काशीला संक्षेप शारीरिक, सकाळी 2:30 वाजता उठायचो, 3 वाजता गंगेची आंघोळ करायचो आणि 3, 3:15ला निघायचो. मग गुरुजींना उठवायचो, गुरुजी उठून त्यांच्या कामाला लागत, मी आवर चिवराच्या नादी लागो. म्हणजे मी 2:30 वाजता उठलेलो. मग ते अंथरुण काढा गुरुजींचे, सगळे ब्रह्मचारी वर्ग सगळं ते साफसफाई करायची. तोपर्यंत गुरुजी फ्रेश होऊन येत आणि मग आम्हाला शिकवायला सुरू करत. 6 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत संक्षेप शारीरिक ऐकावं लागत होतं. तुम्ही तर बापा शेतात जायचं आणि संध्याकाळी ऐकायला यायचं. पण ऐकलं काय? ब्रह्मसूत्र. फक्त तसे पडसाद दिसले पाहिजे तुमच्या आचारा विचारामध्ये. आता मी बघून राहिलो, मी जवळजवळ शास्त्रच सांगून राहिलो, पण तुमचे चेहरे छान दिसून राहिले. अशी कोणी झोपी बिपी आलं नाही तर कीर्तनकाराचा जीव बेकार सासूरवाशी आहे महाराज. कसं कळा म्हणजे कशी कधी फावडी बदलावा लागेल, काय करावं लागेल, कसं काहीच नाही सांगता येत. इतका सासूरवाशी आहे. पहिला सासूरवास तर इथं पकवा जायचा सुरू होतो, 15 मिनिटं बाकीच असतात, तर प्रत्येक प्रमाणाला धागीनता वाजित. म्हणजे बा तू घे आता जय विठ्ठल करू, धागीनता म्हणजे आपल्याला विठ्ठल जय जय विठ्ठलच करा. एवढं होत नाही तर टाळकरी जर शहाणे असले तर लगे 15 मिनिटं राहतात असतं. भैरव्या माईक मध्ये गुणगुणत राहतात की भाऊ भैरवीचा टाइम झाला. एवढं होत नाही. बरं आता हे बिचारे जाऊ द्या, त्रास देतात तर देतात. श्रोते कर कीर्तन, गिळतोच आम्ही तुला, असा सासूरवाशा जीव असते. पण तुमच्या लोकांकडे मी पाहून राहिलो, अजून तर काही पकवाजानं धागीनता वाजिला नाही. म्हणजे आधी वाजूतील, नंतर नाही वाजिला. आणि गायकांनी बी काही भैरवी गुणगुणली नाही. तुम्ही सांग मग तुम्हाला काय म्हणायचं आहे? जोपर्यंत हे धागीनता वाजित नाही तोपर्यंत कीर्तन विठ्ठल सद्गुरू आणि शिष्याची भेट परमार्थात फक्त हा एकच सोहळा, दुसरा सोहळा नाही. तुम्हाला काय सांगू, समोर परमात्मा उभा, त्याला नामदेव महाराज पत्ता विचारतो. म्हणजे एसपी उभा पुढे, कोण? एसपी. त्या एसपीला म्हणतो आपण हवालदार साहेब पाहिजे. म्हणजे हे जसं म्हणल्यासारखं आहे ना, हसतो ना आपण, तसं अभंग नामदेव महाराजांचा. नाम म्हणे देवा कवना शरण जावो, नाम म्हणे देवा कवना शरण जावो, कोण आम्ही होऊ शरणागत, देव म्हणे नाम्या गुरुशी शरण, देव म्हणे नाम्या गुरुशी शरण. शरण जाऊ घ्या. नामा म्हणे देवा, म्हणजे एसपी ला विचारते हवालदार कुठं आहे, देव पुढे उभा आणि त्या देवाला नामदेव महाराज म्हणतात कुणीकडे शरण जाऊ. बरं तोही एसपी लय भारी, देव म्हणे नाम्या गुरुशी शरण. नामदेव महाराजाला देव म्हणते गुरुला शरण जा, आणि गुरुची शरणागती हा खरा सोहळा झाला. मग या सोहळ्यानं होते काय महाराज? जर गुरु श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असले तर, आणि गुरु जर येळा गाबाळा असला तर फक्त पंगतच मागते. मग हाला काहीच नाही. दक्षिणा द्या, पैसे द्या, महाराजाला हार टाका मोठे मोठे,
आणि झालं. महाराज गेला की त्याला पूर्वा झाला. याच्या पलीकडे त्या शिष्याला काय गुरुचा फायदा नाही. पण ओरिजिनल जर गुरु असेल तर ते गुरु त्याच्या जीवनात सोहळा आणून देतात आत्मसाक्षात्काराचा. मग आता ज्याला आत्मसाक्षात्कार झाला, नवरा गावी गेला. नवरा कोण आहे? जीव. आणि हा गावी गेला म्हणजे जीवाला कळालं मी परब्रह्म आहे. हा नवरा गावी गेला, जीव परब्रह्माकडे निघून गेला. मग आता जीव होता म्हणून देह बायको होती. आता जीवच परब्रह्म झाला, मग आता नवरी कशाची राहिली ठिकाणावर. म्हणून म्हणतात वेगी आयती. आयती शब्दाचा अर्थ होते तयारी. वेगी आयती करा नवरी बोलवा. लवकर त्या नवरीची तयारी करा आणि तिला बोलवा. एक काय करायचं? अरे काढून द्यायचं. आता नवरदेव जर आला नाही ठिकाणावर आणि लगन लफड्याचं कसं काय राहणार आहे? मग त्या नवरीला आता काढून द्यावं लागेल. मग आता नवरीला जर काढून द्यावं लागेल, एक म्हणला मग मी आज तो काठी आता मारतो नवरीला आणि देतो काढून. चांगदेव महाराज म्हणले आपली संस्कृती तशी नाही, नवरीला व्यवस्थित काढून द्या. कसं काढून द्या? अभंगाचं नानेली धुनेली गजस्कंदी मिरवेली. नानेली धुनेली गजस्कंदी मिरवेली. गजस्कंधी मिरवली. बोळवीत गेली चौघे जणी. त्या नवरीला 4 जण घेऊन गेले. नवरी आहे देहरूपी. न्हाणीली धुनीली गजस्कंदी मिरवली. आम्ही एका गावात हा अभंग घेतला कीर्तनाला. ते गजस्कंदी मिरवली, ते म्हणे गचकन मिरवली. मिरव बापा गचकन मिरव. काय श्रोते काय जर पाठ नसलं तर काय म्हणतील. आमच्या आश्रमात एक पोरगा अभंग पाठ करीत होता. सुंदर ते ध्यान उभे बेटेवरी कर कुटारावरी ठेवून ठेव मकर कुंडले ताळपत्री शिवून कंठी कौज तुबदी. हे सत्य सत्य म्हणजे बनवलेलं नाही म्हणत मी. देवाची ये द्वारी उभ्यानं शेण भरी. भर बाबा उभ्यानं भर. विठ्ठल हा अडाणीपणा काही घोडेपणा असतो. आमच्या आईची एक गोष्ट, आम्ही ह्या गुड्या उभारल्यात ना, या गुढीचं वैज्ञानिक महत्त्व पटवून दिलं. मग काही संभाजी ब्रिगेडवाल्यांनी आम्हाला फोन करून जरा त्रास दिला. मग ते बजरंग दलावाले आले. महाराज तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका, अधिक व्हिडिओ काढू आपण आणि प्रचार करू. काय करतात तर आम्ही महिनाभर आमच्या घरचे डबे आणून आश्रमात खातो तुमच्या. काय करतात तर बघू. आमची आई गेली त्याच्याजवळ. ते बजरंग दलावाले म्हणजे बापा माझ्या पोराला फोन करून राहिले. आमची आई लागली बोलायला. ते म्हणतात आई असं थोडी आहे, बाबांजवळ बोलण्याची शक्ती आहे, विद्वत्ता आहे, ते बोलतात, आम्हाला ते बोलता येत नाही. मारा हाण्यात काम पडलं भिवू नका ना तुम्ही. आम्ही 24 तास 10-10 जण आश्रमात राहतो, काही टेन्शन नका घेऊ. मग जर बाबा नाही बोलले तर आपल्या हिंदू संस्कृतीचं काय होईल? हिंदू विषयी कोण बोलीन? आमची आई काय म्हणते त्यांना माहिती आहे का माझा मला? आपल्याला ते हिंदूचं काय घेणं त्याचे ते पाहून घेतील म्हणे. हिंदूचं पाहून घेतील, आपल्याला काय घेणं नाही म्हणते त्याचं. ते हिंदू ते लागले पाहायला एकमेकाकडे. मी त्याला म्हणा असंच येते, तुम्ही गपचूप राहा. तुम्ही फक्त आईला फक्त आईला समाधान करा की तुझ्या पोराला टेन्शन नाही एवढं. बाकीचं तुम्ही जर तिला सांगाल तर ते काहीच ऐकणार नाही तुमचं. ते हिंदू आपल्याला वारकऱ्याला हिंदूचं काय घेणं? आपण वारकऱ्याचं पाहायचं. हिंदूचं पाहून घेतील म्हणे. तर 16 झाला. न्हाणली धुतली आणि गचकन मिरवली नाही, हत्तीच्या मस्तकावर हत्तीवर त्या नवरीला मिरवलं. आता न्हाणीली म्हणजे निष्काम कर्मानं न्हाणली. धुनीली निष्काम उपासनेनं धुतली आणि अपरोक्ष ब्रह्मानुभूतीनं
हत्तीवर तिला मिरवलं. ज्याला अपरोक्ष ब्रह्मानुभूती झाली तो आपोआपच हत्तीवर आपोआप तो गटारीत असला बसलेला तरी हत्तीवर मिरवण्यापेक्षा सुद्धा त्याचं दैदिप्यमान जीवन असतं. नानेली धुनेली गजस्कंदी मिरवली. का हो? एवढं सगळं हत्तीच्या मस्तकावर मिरवण्यापर्यंत नेलं. कोणा नेलं? गोळवीत गेली चौघे जणी. या देहरूपी नवरीला चौघा जणांनी नेलं. आता चौघे जण म्हणलं की आपल्याला राम नाम सत्य हे पुढे येते. ते चौघे जण कोणते आहेत इथले? तर विवेक, वैराग्य, समाधी, षटका आणि मुमुक्षुत्व हे साधन चतुष्ट आहे. गोळवीत गेली चौघे जणी. नवरीला घेऊन गेले का? हो. कुठं नेलं हो नवरीला? आता घटस्फोट झाला बाबा की नवरी कुठं जात असते? गुळ खाल्ला सांगा जरा काही. हो ना, मी खाई ना आणि ते खाऊन राहिले. तिथून जीसीबी पुढे नेऊन आणि गुळ नेऊन राहिले. ते पुरं भरेल होतं, अर्ध त्यानंच खाल्लं ते. विठाला हो, जुन्या परंपरा सांभाळल्या जातात तोपर्यंत सांभाळावे. म्हणजे असे गुळ खाणं हे खाणं असं काही पहिल्या पद्धतीत नव्हतं. किंवा बसून कीर्तन करणं. आता ज्याला जसं जमेल तेवढं आपण पाळायचा प्रयत्न करायचा. जर देवानं काम पाळलं गुळ खायचं तर मग खाऊया, बघूया काय होते ते. चला पुढे बघा. तर काय सांगत होते मी? हा, नवरी घटस्फोट झाला की कुठं नेली जाते मच्छिंद्र बाबा? ज्याची असते त्याला दिली जाते. ज्याची नोवारी त्या हाती लाविली, ज्याची नोवारी त्या हाती लाविली, लाविली. ज्याची नवरी होती त्याला देऊन टाकली. कोणाची नवरी आहे? आपण आधीच प्रमाण बोलून गेलो. पंचभूताचा गोंधळ देह हा उसना. ज्याची नवरी पंचभूताची नवरी आहे त्या हाती लाविली. पोरगा ब्रह्मरूप झाला, गावी आला, आत्मसाक्षात्कार झाला, नवरी पंचभूताकडे चालली गेली. मग आता तुमचं काय मत आहे? सांगदेव महाराज म्हणता माझं सांगा म्हणे. आता निश्चिंत झाली. बाबा आमचा पोरगा बिघडला होता, त्यानं लव्ह मॅरेज केलं होतं या देहाशी, ते त्यानं मोडून टाकलं. मग आता मी निश्चिंत झाली. आणि अशा पद्धतीनं आत्मसाक्षात्काराचा असा हा शेवट गोड होणं हाच खरा गोड आहे. शेवटीच्या गोड त्याची खरे गा रामकृष्ण वासुदेवा धार्मिकसे जगासी माधवीची पुढी काढू घागऱ्या घोषगा रामकृष्ण वासुदेवा शेवटीच्या गोड करे गा रामकृष्ण वासुदेवा धार्मिकसे जगासी माधवीची पुढी काढू घागऱ्या घोषगा रामकृष्ण वासुदेवा. शेवट गोड होणं म्हणजे काय होणं? आत्मसाक्षात्कार होणं. आणि हा जर गोड झाला तर चांगा म्हणे आता निश्चिंत झाली. चांगदेव महाराज म्हणतात आत्मसाक्षात्कार झाल्यामुळे मी निश्चिंत झाली. असो मंडळी, थोडक्या वेळामध्ये अभंगावर जसा प्रकाश टाकता आला तसा मी टाकण्याचा प्रयत्न केला. यदत्र सौष्ठवम किंचित सर्वम मे गुरोर मे नाही, यदत्र असौष्ठवम किंचित सर्वम मे गुरोर नाही. हे लय जाणून बुजून बोला लागते.
आमच्या आश्रमात प्रत्येक रविवारी 3 कीर्तन असतात पोरायची प्रॅक्टिसचे. लय झाल्यामुळे मग लय कीर्तन केले म्हणजे वर्षातून एकदा तरी नंबर येते बुवा. म्हणजे 3 कीर्तन असतात. एका पोराचं कीर्तन चालू, मी मागं बसलो नेमका येऊन, माझ्याकडे पाहिलं त्यानं, म्हणते जे काही योग्य असेल ते सगळं माझं आहे म्हणे. हां, आणि जे अयोग्य असेल म्हणे ते सगळं बाबाचं आहे. बस एवढं बोलतो म्हणे आणि माझे पाय म्हणे बाबाच्या मस्तकावर ठेवतो आणि कीर्तन पूर्ण करून टाकतो. करून टाक म्हणजे आधी आपल्या जोशात यायचं, पण आता ते कधी गोंधळ व्हायला पाहिजे म्हणून असं ध्यान ठेवून बोलावं लागतं. यदत्र सौष्ठवम म्हणजे योग्य, किंचित तत्सर्वम मे गुरोर मे नाही, यदत्र असौष्ठवम तत्सर्वम मे गुरोर नाही. बोलिलेले गोरे वेडे वाकुडे उत्तर करा क्षमा अपराध महाराजा, तुम्ही सिद्ध झालेली सेवा भगवान महाविष्णूच्या चरणी आपण अर्पण करू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली